नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान सुखाच्या समाधानाच्या जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईबर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या म्हणजे 2 एप्रिल गुरुवारी हनुमान जयंती आहे आणि मी तुम्हाला सर्वांना या पावन दिवशी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते. दरवर्षी चैत्र पौर्णिमाच्या दिवशी हनुमान जयंती साजरं केलं जातं, कारण या दिवशी सूर्योदयापूर्वी भगवान हनुमानाचा जन्म झाला आणि संपूर्ण भारतभर हा हनुमान जन्म उत्सव म्हणून आनंदाने आणि श्रद्धेने साजरी केलं जातं. कारण हनुमान हे अफाट शक्ती आणि प्रखर बुद्धिमत्तेच्या अधिपती आहेत आणि त्यांची उपासनेने भक्तांना शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक बळ प्राप्त होतं. या दिवशी जे व्यक्ती उपवास करतो त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि हनुमानाच्या संकटमोचन म्हणतात. त्यामुळे व्रत करून त्यांच्या विशेष पूजेने जीवनातली सर्व संकट, भीती, नकारात्मक ऊर्जा आणि शत्रू दूर होतात. तसेच आपल्या घराच्या मुख्य समृद्धीमध्ये भर पडतो. ज्योतिषशास्त्रामध्ये हनुमान जयंतीला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी मारुतीरायांच्या पूजा केल्याने शनी आणि मंगळ ग्रहाच्या नकारात्मक परिणामातून मुक्ती मिळतं. या हनुमान जयंतीच्या दिवशी हजारो लाखो भक्त हनुमान चालीसाचा पाठ करतात, ज्यामुळे भक्तांवर अपार पुण्याचा प्रभाव होतो आणि हा पठण अत्यंत शुभ मानलं जातं. हनुमान जयंतीच्या दिवशी वातावरणात सकारात्मक लहरी खूप जास्ती प्रमाणामध्ये सक्रिय होतात, कारण प्रत्येक भक्त हनुमानाच्या पूजा, सेवा आणि उपासना करतो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केला जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी अशी उपाय सांगणार आहे, जे तुम्ही उद्या हनुमान जयंतीला गुरुवारी करू शकता. आणि या उपायात घरावरनं एक खास वस्तू ओवाळून टाकली जातं, ज्यामुळे घरातली कटकटी, नजरदोष, आजारपण, दारिद्र्य दूर होतं आणि घरात पैशाचा वास होतो. घरातली गरिबी कायमची दूर होतं. तसेच घरातली मुलांची, पतीची आणि एकूण कुटुंबाची प्रगती भरभरून होतं. तर ही वस्तू कोणती आहे, घरावरनं कोणती वस्तू आपल्याला ओवाळून टाकायची आहे आणि हा उपाय कोणती वेळात करायची आहे, याबद्दल संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचायला. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्या एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच हाय बटनला सुद्धा क्लिक करा. तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे उपाय सांगणार आहे, तर हा उपाय तुम्हाला उद्या गुरुवारी हनुमान जयंतीच्या दिवशी करायचे आहे आणि तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय सहज करू शकता, कारण हा उपाय अत्यंत साधी आहे आणि कोणत्याही वेळामध्ये करणं योग्य आहे. तर हा पहा, जर तुमच्या घरावर
किंवा तुमची मुलावर, पतीवर किंवा संपूर्ण तुमच्या संसारावर कोणाची वाईट नजर लागलेली असेल किंवा घरामध्ये अडथळे येत असतील, पतीच्या प्रगती अडचणीमध्ये अडकली असेल, मुलांच्या कार्य चालत नसेल, घरात दारिद्र्य किंवा मानसिक अस्थिरता असेल, तर तुम्हाला नक्की असं वाटत असेल की वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करत आहे. अशा परिस्थितीत या वाईट ऊर्जेला नष्ट करण्यासाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी एक विशेष उपाय करणं खूप फायदेशीर ठरतं. कारण हनुमानांनी संकटमोचक म्हटलं जातं आणि या दिवशी केलेले उपाय अत्यंत फलदायी असतात. त्यामुळे जीवनातली सर्व संकट, भीती आणि नकारात्मक दूर होतं. प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा असेल की घरामध्ये सर्व काही भरभरून असावे, कोणतेही कमतरता भासू नये, घरात सुख, समृद्धी आणि स्वस्थ असावे आणि आपल्या घरावर कोणतेही दुर्दैवी घटना, अडचणी किंवा संकट व्हायला नको. कारण जेव्हा घरावर अडथळे येतात तेव्हाच आपल्याला देव आठवते आणि आपल्याला दर्शनाची गरज भासतं. या कारणामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपी आणि प्रभावी अशी उपाय सांगणार आहे. जे उपाय उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी केल्याने घरातली सर्व इडापिडी, नकारात्मक ऊर्जा दूर होतं आणि कुटुंबाच्या प्रगतीच्या भरभरून होतं. आणि या उपायासाठी तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद, थोडीशी काळे तीळ, थोडा गंगाजल आणि एक पिंपळाचे पान टाकायचे आहे आणि त्या पाण्याने स्नान केल्यामुळे शरीर आणि मन शुद्ध होईल. स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालून सर्वप्रथम आपल्या देवघरातली देवाची पूजा अर्चा करून घ्या. जर तुमच्या देवघरामध्ये हनुमानाच्या मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही ती पूजा करू शकता आणि जर नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करू शकता किंवा फक्त देवासमोरच बसून हनुमान चालीसाचा पाठ केला तर सुद्धा त्यांची आशीर्वाद मिळतो आणि घरातली नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा घरामध्ये स्थिर होतं. तसेच तुमच्या कुटुंबाच्या सर्व प्रगती आणि सुख समृद्धी सुरू होतं. आणि हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे, तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत. हे काळे तीळ तुम्ही एक कागदामध्ये त्याची पुडी बांधायची आहे आणि हे काळे तीळ घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचे आहे. आता या दिवशी प्रत्येक जण मंदिरामध्ये जातच तेव्हा तुम्हीही ही काळे तीळ पुडीमध्ये बांधून सोबत घेऊन जायची आहे. आणि हे काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला मारुतीच्या चरणाला लावलं तरी घरी आणायचे आहे आणि ती पुडी फक्त मारुतीच्या चरणी तुम्हाला लावायचे आहे. आणि ते काळे तीळ तुम्हाला घरी घेऊन यायचे आहे. आता हे काळे तीळ तुम्ही घरी आणल्यानंतर त्यातली चिमूटभर तीळ तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि ज्या प्रकारे घड्याळाचे काटे फिरतो त्या प्रकारे तुम्हाला हे जे काळे तीळ असतं ते घरातली प्रत्येक एक सदस्यांवरून 7 वेळी उतरवून घ्यायचे आहे, म्हणजेच ओवाळायचे आहे. यानंतर एक वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये हे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत. पुन्हा दुसरी चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे आणि दुसऱ्या व्यक्तींवरनं तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहे आणि पुन्हा ते वाटीमध्ये टाकायचे आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला घरातली प्रत्येक व्यक्तीवरून, अगदी लहान मुलांपासून ते मोठेपर्यंत सदस्यांवरून तुम्हाला हे जे काळे तीळ आहेत तर ते उतरून म्हणजेच ओवाळून घ्यायचे आहे. यानंतर चिमूटभर तुम्हाला काळे तीळ हातात घेऊन आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा 7 वेळी ओवाळून घ्यायचे आहे आणि हे तीळ सुद्धा तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायचे आहे. आणि यानंतर आपल्या घरातली व्यक्तीवरून
मिळाच्या जे आपण उतरा केलेली आहे ते तीळ आपण ओवाळून घेतलेली आहे. तर ती तिळाची वाटी घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचे आहे आणि तुमची घराच्या बाहेर जाऊन जे दक्षिण दिशा असेल ती त्या दक्षिण दिशेला तुम्हाला हे जे काळे तीळ फेकून द्यायचे आहे. मागे फिरून पाहायच्या नाही. सरळ घरी यायचे आणि हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि आपल्या देवघरासमोर एक अगरबत्ती लावायची आहे. दिवा हा चालूच असणार आहे. यानंतर ना देवघरासमोर बसूनच तुम्हाला एक वेळ हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे. पठण करताना तुमची आवाज तुम्हाला ऐकू येईल एवढंच मोठी आवाजामध्ये तुम्हाला पठण करायचे आहे. दोन्ही हात जोडून भगवान हनुमानाच्या नामस्मरण करायचे आहे आणि जेव्हा तुमच्या घरात जे काही समस्या आहेत, ते काही कुटुंबामध्ये अडचणी आहेत, अडथळा आहेत, तर ते दूर होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे. फक्त एवढंच की उपाय तुम्हाला करायचे आहे. अत्यंत प्रभावी आणि स्वास्तिक असे हा उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमच्या कोणत्याही प्रकारच्या नुकसान होणार नाही, पण तुम्हाला फायदाच होणार आहे. जर तुमच्या घराच्या तुमच्या मुलाबाळांना कोणाची वाईट नजरबाध लागलेली असेल, कोणी काही नजरबाध केलेली असेल किंवा बरेच वेळेस असं होतं की बाहेरच्या व्यक्ती आपल्या घराला नजर दोष लावतात, असे होतं नाही की तर पुन्हा पहा, आपल्या घरामध्ये जेव्हा वादविवाद कलश होतात तेव्हा आपल्या घरामध्ये अनेक दोष जे आहेत तर ते निर्माण होतात असतात. तर हे कसे तर आपल्या घरामध्ये आपल्या सोबतच्या वास्तुदेवताच्या सुद्धा राहत असतो आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये चांगली बोलतो तेव्हा ती वास्तुदेवताला तथास्तु म्हणजे असतं आणि जेव्हा आपण वाईट बोलतो तेव्हा सुद्धा ती तथास्तुच म्हणत असतात आणि म्हणूनच नेहमी वादविवाद झाले की आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर पडताच आणि त्यामुळे घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते निर्माण होतात आणि आपल्या घरात जर दोष आले तर नक्कीच आपल्या कुटुंबामध्ये अडचणी अडथळे जे आहेत तर ते यायला सुरुवात होतात आणि म्हणूनच हा उपाय जे आहे तर ते तुम्ही उद्या हनुमान जयंतीला नक्की करा. खूप जास्ती असा हा प्रभावी उपाय आहे. उपाय केल्याने नक्की याच्या तुम्हाला परिणाम जे आहेत तर ते दिसून येईल. त्याच्याबरोबर उद्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ध्यानात ठेवायच्या आहे आणि जेव्हा तुम्ही हनुमानला नैवेद्य अर्पण करणार आहे तेव्हा त्या नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीपत्र हे नक्की अर्पण करायचे आहे. कारण तुळशीशिवाय मारुती नैवेद्य जे आहेत तर ते कधीच स्वीकारत नाही आणि म्हणूनच कितीही श्रद्धेने, निष्ठेने, भक्तिभावाने त्यांना तुम्ही गूळ, फुटाणे किंवा मग तुम्ही जे काही लाडू जे आहेत तर ते अर्पण केलं तर ते नैवेद्य तुमच्या भगवानापर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच त्यावरती तुळशीपत्र जे आहेत तर ते आवर्जून अर्पण करा. प्रभू श्रीरामचे नाव घेता हनुमानाच्या तुळशीच्या माळ अर्पण केल्याने मानसिक शांतता मिळत असतं आणि आपल्या मनात जी काही भीती आहेत, आता बरेच वेळेस असं होतं की आपल्या भीती वाटतं जसं की आपल्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे असे सतत शंका आपल्या मनामध्ये असतं. तर ते जी काही भीती आहे तर ते दूर होतं. म्हणून उद्या हनुमानाच्या रुईच्या पानासोबतच तुम्ही तुळशीच्या माळ सुद्धा अर्पण करू शकता. याच्याबरोबर पहा, जेव्हा तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जाणार आहे, हनुमानाचे जे काही पूजा सेवा उपासना करणार आहे तेव्हा तुम्हाला किंवा गडद निळा रंगाच्या कपडे आणि गडद निळा म्हणजे डार्क ब्ल्यू कलरच्या हे जे कपडे आहेत तर ते तुम्हाला आवर्जून टाळायचे आहे. कारण हनुमानाला पूजामध्ये हे जे दोन्ही रंग ऊर्जा केलेली आहेत त्यासोबतच या दिवशी मांसाहारी, मद्यपान हा पूर्णपणे टाळावे आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे या दिवशी ब्रह्मचर्याला पालन तुम्हाला करायचे. या हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी जय श्रीराम या मंत्राच्या जास्तीत जास्त जे आहे करायचे आहे. हनुमंताच्या या मंत्राचे किंवा 108 वेळी जप या दिवशी तुम्ही भगवान हनुमानाच्या
केळीचे नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता. त्यांना केळी ही फळसुद्धा खूप जास्ती प्रिय आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असलं तर माहितीपूर्वक वाटत असलं तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपल्या जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.